नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आहे तसा नवरात्रीचा. अष्टमीला आम्हाला जायचं होतं देवीच्या दर्शनासाठी ओटी भरायला. तसा मला हा ब्लॉग टाकायला थोडा उशीरच झाला, कारण आम्हाला अचानक काही कारणामुळे पुण्याला यावं लागलं. तर संध्याकाळी आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. आम्हाला तसं जायचं होतं नवमीला, पण मिस्टर म्हणाले की आजच जाऊन येऊ, कारण की नवमीला शार्वीचं कन्यापूजन पण करायचं होतं. मग संध्याकाळी मस्त तयारी वगैरे केली आणि मग निघालो. मंदिरात वगैरे पोचलो आणि पहिले देवीची ओटी वगैरे घेतली. ओटीचं सगळं सामान वगैरे घेतलं तिकडे आणि मग मंदिरात गेलो. मंदिरामध्ये तर आहे ना, नवरात्रीचं खूप छान सजवलं होतं. सगळीकडे लायटिंग केली होती, थोडंसं भजन वगैरे चालू होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. मग शार्वीला घेऊन गेलो आणि शार्वी तर खूप खुश होती, कारण तिला बाहेर जायला मिळालं. यातच तिला खूप आनंद होता. आतमध्ये सगळ्या बायका मस्तपैकी भजन वगैरे करत होत्या. थोडीफार गर्दी पण होती. आणि देवीचं पहा किती छान फुलांनी सजवलंय. मस्त इकडे फुलांनी रांगोळी पण काढली होती. खूप प्रसन्न वाटत होतं. आणि इकडे जास्त करून आहे ना, शांतादुर्गा देवीचं खूप करतात आणि सरस्वती मातेचं खूप करतात. इकडे तुम्हाला जर गोव्याला पाहिजे असेल ना, इथे शांतादुर्गा देवी आणि सरस्वती माता या देवींचं खूप असतं मंदिरं पण, आणि इकडे खूप करतात. छानपैकी दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही फोटो वगैरे काढले. मग दर्शन झाल्यानंतर घरी निघालो. शार्वी मस्त तिच्या पप्पांचा हात धरून गप्पा मारत चालली होती. तिला वाटलं की आपण मॉलमध्येच चाललोय. मग गाडीत वगैरे बसलो आणि मस्त मी छानपैकी देवीच्या मंदिराचे फोटो वगैरे काढले. खूप लायटिंग वगैरे केली होती. खूप प्रसन्न वाटत होतं. दर्शन वगैरे करून निघालो, पण ट्रॅफिक पण खूप होती आणि मला घरी जाऊन तर स्वयंपाक पण करायचा होता, कारण की मी स्वयंपाक पण केला नव्हता. थोडंफार तयारी करून निघाले होते घरातून. मग काय, शार्वीचं जेवण पण बाकी होतं आणि बाकी सर्वच गोष्टी बाकी होत्या. आणि बाहेर पण खूप छान वाटत होतं. आता आम्हाला पण जायचं पण होतं आज इकडे दांड्या वगैरे पाहायला, पण आता पाहू कसं जमतं का नाही जमत. आणि हा ब्लॉग तर माझा अष्टमीचा आहे, पण मी आता हाच ब्लॉग कंटिन्यू करते नवमीला. तर नवमीला मी मस्त सकाळी छानपैकी रांगोळी वगैरे काढली होती. शार्वीची नवमीची पूजा करायची होती. छानपैकी तिला नवीन तयार केलं होतं, नवीन ड्रेस वगैरे घातला होता आणि मिस्टरांनी इकडे छानपैकी देवाची पूजा केली होती. मस्त झेंडूचे फुलं वगैरे आणले होते. खूप प्रसन्न वाटत होतं. आणि असं काही सणसुद्धा असेल तर किती छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं आणि उत्साह पण खूप येतं. तसं रोजच्या कामांपेक्षा असं काही दिवस असेल तर खूप उत्साहात आपण सगळं साजरं करतो. मग शार्वीची पूजा करायची होती तर ती खूप खुश होती. तिला वाटलं की आज मला एवढं छान छान का तयार केलंय. मस्त तिला नवीन ड्रेस वगैरे घातला होता आणि तिच्या पप्पांनी तर खूप छान ओढणी आणली होती. मस्त नवरीसारखी नटून बसली होती. आणि तुम्ही म्हणणार फक्त शार्वीचीच का कन्यापूजन केलं, दुसऱ्या मुली भेटल्या नाही का? तर तसं काही नाहीये. मी नेहमी करते 9 मुलींची पूजा, पण इकडे आम्ही राहतो ना ज्या एरियामध्ये, तिकडे सर्व ख्रिश्चन लोक आहे आणि इकडे कोण कन्या पूजनसाठी मुली भेटत नाही. त्यामुळे मी फक्त शार्वीचीच केली, नाही तर दरवर्षी मी 9 मुलींचीच पूजा करते. यावर्षी मला फक्त शार्वीच होती, बाकी दुसऱ्या कोण मुली भेटल्याच नाही आणि इकडे तसंही कोण येत नाही गोव्याला. त्यामुळे मग त्या शार्वीची पूजा केली. मग शार्वीला खूप छान नवीन ड्रेस घातला आणि तिचं अगोदरच चाललं होतं, मम्मा मी साडीच घालणार. मग मस्तपैकी घागरा वगैरे घातला आणि तिची खूप छान तयारी वगैरे केली. आणि तिची अशी पूजा करत होती तर तिचं केव्हापासून चालू होतं की मी आता देवी आहे तर माझ्या पाया पडा, माझी पूजा करा. आणि तिचं असं कधी काय केलं ना, तिला खूप आनंद होतो. काय माहिती काय तिच्या चेहऱ्यावर पण तो दिसतो. तिला असं वाटतं की मला किती, म्हणजे असं म्हणतं ना आपण एक भाव आहे आपल्याकडे, मला आज किती सगळे हे मानतात, असं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मग सारखं तेच, मी देवी आहे माझ्या पाया पडा, मी तुम्हाला हे करेल, मी ते करेल. आणि तिच्या पप्पाने तिच्यासाठी खूप छान छान गिफ्ट्स आणले होते. तर तिने तिने ते अगोदरच फोडून वगैरे ओपन करून पाहिले होते, पण मग मी नंतर परत पॅक केले आणि मग ते तिला दिले. आता ते तुम्ही पहा, मी तिला गिफ्ट दिले तर ती किती खुश होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिला खूप आनंद वाटत होता की मला काहीतरी नवीन गिफ्ट्स मिळाले. आणि तिला मेकअप तर खूप आवडतो. मग ती काय खूप आनंदात होती. अजून तर माझा सगळा स्वयंपाक पण बाकी होता.
आता ही मस्तीचे फोटो वगैरे काढले, नवरीसारखी ती नटून बसली होती. मग चला, आजच्या ब्लॉगची तर एंड मी इथेच करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.